असा माझ्यासमोर तो माणूस तडपडायला लागला. डोक्यातनं असं भळा 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 रक्तलं बाहेर. मला काय करू सुधारणाच. चक्कर बिक्कर आल्यासारखं अस्वस्थ व्हायला लागलं. विजा बिजा चमकायला लागल्या. मी जागेवरती आलो. पोलिसांकडे जाऊ का? पोलिसांकडे गेलो तर म्हणलं सगळंच गेलं. तुमची इज्जत गावात सगळीकडे छेतू होईल. काय करू? मी सगळं निर्माण केलेलं आश्रम निघून जाईल. हे जे पैसे सगळं सरकार खाते जमा होतील. काय करू? सुधारलंच नाही. आणि पटकन ती डेड बॉडी घेतली. मागं गेलो. पटापटा पटापटा खड्डा खाल्ला. त्याच्यामध्ये टाकलं. त्याला पुरलं आणि वर आलो. झोपच लागन ना मला. काळी धस झालं होतं. धो पाऊस पडायला लागला. पाय वर आला. दुसऱ्या दिवशी सगळी माणसं तिकडे जमा झाली. मला कळलंच नाही आता काय सांगू. जर खरं काय ते सगळ्यांना कळलं तर वाट लागेल माझी. थाप ठोकली काहीतरी. एक म्हटलं माझे गुरु आहेत हे बाबा आहेत, ते पायाळू बाबा. आता मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. तू सांगतोयस हे समज खरं कशावर नाही मला सांग बरं. हे बघ, मी आता तुझ्या कुठल्याही जाळ्यात ना फसणार नाही. कशावरही विश्वास ठेवणार नाही. ध्यानात ठेवूया आता तू. नाही बळी पडणार ना? नाही. काय करता? मला कशाला मारताय आप्पा? अरे तू माझ्यावर हात उचलतो तर मी माझं रक्षण नाही करायचं काय? मग माझं काय चुकलं आप्पा? मी बी तेच केलं ना. मी स्वतःचं रक्षण करण्यासाठीच हे केलं ना. मारायचं नव्हतं त्याला. लालचींवरती वकील नाही का अतिप्रसंग करायला लागला होता. लालचींनी पण स्वतःच्या रक्षणासाठी त्या वकिलाला मारलंच की. ते तरी वेगळं काय करत होतं आप्पा? म्हणून मी पण मारलं त्याला. ऐका, तुम्हाला असं वाटतं का नाही? मला बी असं वाटतं माझ्याकडनं चूक झाली. तुम्ही काम करा, जामकरला सांगा, पोलिसांना बोलून घ्या. त्याला सांगा मी खून केलाय, मला प्रायश्चित्त करायचं. आपण मला लय वाईट वाटायला लागलं. तुम्ही लगेच जा सांगा, मला लय वाईट वाटायला लागलं. आपण सांगा. नाही, त्याची काही गरज नाही. तुझ्या जागी कोणी बी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. फक्त आता एक लक्षात ठेव, हे जे काय झालं ना हे कोणाला बी सांगू नको. माझ्याकडं खून झालाय. विश्वासच बसा नाही आप्पा माझा. नाही ना बसत विश्वास. इसरून जा मग. आप्पा तुम्ही बाप म्हणून लय भारी माणूस आहे बरं का. प्रत्येक वेळी त्याच्या पोराच्या पाठीशी उभं राहता. आप्पा तुमच्यासारखा बाप आहे ना जगातल्या सगळ्या पोरांना भेटला पाहिजे. तुम्ही लय भारी आप्पा. असा बाप पाहिजे. हे बस झालं आता माझं कौतुक. तुला जे काय करायचंय तू कर. मला जे काय करायचंय ते मी करत राहीन. मी त्या बॉडीबद्दल कोणालाही सांगणार नाही. पण माझी अट आहे. कसली अट? मला पैसे पाहिजेत. लय गरिबी बघितली बाबा. बस आता. मला आता गरिबीत राहायचं नाही. तुझे काय चाललंय ना ते चालू ठेव. बक्कळ पैसा कमव, पण वाईच त्यातला मला बी थोडासा दे. काय बोलतोय कळतंय का? अहो काय बोलताय आप्पा तुम्ही? सगळं पैसे तुमचंच आहेत. मी कधी काय तुम्हाला म्हणलं का? एका पोराला काय पाहिजे असतं? त्याचा बाप खुश तर पोरग खुश. आणि असं पण आता आश्रमाचा व्याप सगळा वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही मला मदत करा. त्याचं टेन्शन तू घेऊच नको. मी आहे ना असं मदत करायला. पण पैसा आहे ना, पैसा मिळेल की नाही? हा, मग मी आहे तुझ्यासोबत कायमस्वरूपी. ठरलं? आप्पा एका पोराला तुम्ही समजून घेतलं, खरंच धन्यवाद बरं का. असू दे असू दे. लवकरच अजून एक खड्डा खणावा लागणार आहे. आत्या काय करायला आली? गोपाळ कुठे आहे? ते वरच्या खोलीत आहेत.
नक्की कोणाचे पाय असतील ते? यांच्या गुरुचे तर नक्कीच नाहीत, खोटं बोलतायत ते. आई, अगं विभा, तू कशी काय इकडं? आणि मला का नाही काही बोललीस? आई अगं, मला खूप अस्वस्थ वाटत होतं. मला वाटलं आश्रमात येऊन जरा बरं वाटेल म्हणून इकडे आले. अगं पण मला सांगायचं नाहीस का? मी घेऊन आले असते तुला. एकटी कशी काय आली सांग बरं. अगं मला काही सुचतच नव्हतं म्हणून आले. पण तू इकडे कशी काय? अगं मी तुझ्यासाठीच आले, तुला शोधत होते. आणि गोपाळ बाबा नाही आहेत का तिकडं? ते जरा महत्त्वाच्या कामासाठी गेले, येतीलच. आता आई असताना गोपाळ बाबांना कसं सांगू? त्यांना सगळ्यांसमोर नाही सांगता येणार. त्यांना एकट्यातच भेटावं लागणार आहे. पण हे गोपाळ बाबा कधी येणार आहेत? कधीची वाट बघतीये मी. ईश्वराचं नामस्मरण असं चालू ठेवा. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. महेंद्र सावंत आलाय कुडाळवरून, भेटतो तुम्हाला नंतर. गोपाळजींना एवढं सगळं कळतं, पण मग माझं त्यांच्याशी बोलणं किती महत्वाचं आहे हे त्यांना कळत नाही का? आला का? मी म्हणत होतो बाबांना राव मस्त व्हिडिओ बनवून टाकला असता. बाबांचा विषयच भारी चॅनलवर. पायाळू बाबा फेमस केले असते ना आपण सगळ्या जगात. पण बाबा नाही म्हणतात ना. ए झुंजार, पण तू का सिरियसली घेतोय? त्यांचं ऐकूच नको ना. तू काय कर माहितीये का, असं खोप्या टाईप व्हिडिओ कर आणि कर व्हायरल तुझ्या चॅनलला. नाही, तुझा व्हिडिओ बघून जर गर्दी झाली ना, तो गोपाळ बाबा तुला शाबासकीची आहे ना अशी थाप देते. शाबासकीची थाप. अरे बाबा, पायाळू बाबा येते. त्यांना जर राग आला आणि त्यांची वाक्कन जमिनीत पाय ओढून घेतलं का नाही, आपलं गोपाळ बाबा ह्याच्या कुल्यावर लाद द्याल. हे पण लागले आम्हाला आता. सॉरी ना, आता ह्याला सांगायला म्हणून थोडं झालं. तू कळत नाही तुला एकदा सांगितलेलं. बाबा सत्यनाम बाबा. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. हा, बाबा ती सूरज भाऊ. चुलत भाऊ? अरे बाबा, सूरज भाऊ मोठे ना का ते कॉन्ट्रॅक्टर निधी सर, त्यांचा माणूस आहे. या तिकडे बाबा हो काही सूरज भाऊ आहेत. तुम्ही यांना सांगा की देऊळ कसं बांधायचं ती. साधारण आपल्याला 4 खांब वर छत, बंदिस्त नको, उघडच ठेवा मंदिर. आणि हे सगळं 10 बाय 10च्या कुंपणाच्या आतमध्ये करा. कोणी जवळ नाही गेलं पाहिजे त्याच्या, विशेष करून स्त्रिया. काय माझे बाबा जंगलात राहायचे, त्यांना फार गर्दी आवडत नव्हती. उगाच लोकांचा त्रास नको. कळलं? हो बाबा, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही 10 फूट म्हणता, आम्ही तर 20 फुटाच्या आत कुणाला येऊच देत नाही. कळलं तुम्हाला? बरं, काही लागलं तर मला सांगा, मी आहे. विकास, मी आहे. ये, बागेची सगळी देखभाल करा. सूरज भाऊ, तुम्हाला सगळं चाललंय ना? आता चाल, तुम्ही तिकडे कामाला लागा. काय का आता काय करताय तुम्ही? आप्पा आणले बघा, आणले देऊन टाका. घे घे.